योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पण पूर्ण माहिती पुरवली या ठिकाणी जाईल। जर आता तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची आता देखील प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील देण्यात येणार आहे। त्यामुळे चिंता करू नका, फक्त तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम करणं तुम्हाला गरजेचे ठरण्यात या ठिकाणी आलेले आहे। जर आता तुमचे हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण नसतील तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील देण्यात येणार आहे। तर चला संपूर्ण अपडेट बघायला मिळेल, फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा। तर चला नमो शेतकरी योजनेच्या कोणकोणत्या शेतकऱ्यांची 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला सरकारच्या माध्यमातून काही माहिती आलेली आहे ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली। आता नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सरसगट 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। आता जर तुम्ही पण या 14 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती पण या 14 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी ठरू शकते, कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा तुमची संपलेली आहे। कारण की आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 8वा हप्ता देखील मिळणार आहे। फक्त हे दोन महत्त्वाचे काम करणं तुम्हाला अतिशय गरजेचे देखील ठरणार आहे। जे शेतकऱ्यांचे हे दोन काम पूर्ण नसतील तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची रक्कम थेट या ठिकाणी मिळेल। तुम्हाला पण अडचणीचा सामना देखील करावा नाही लागणार। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 14 जिल्हे जाणून घेऊ। कोणते आहेत ते महत्त्वाचे 14 जिल्हे? ज्या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता त्यांना पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता आज उद्या परवा या 2 ते 3 ते 4 दिवसामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसा देखील त्यांच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात देखील करणार असून आता त्यांना पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपून त्यांना पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील दिला जाणार आहे। आता या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही तो हे तुम्हाला पाहणं अतिशय गरजेचे आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 14 जिल्हे महत्त्वाचे असणार आहे ते महत्त्वाचे 14 जिल्हे आपण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आता या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं हे पाहणं तुमचं देखील काम आहे। त्यामुळे हे 14 जिल्ह्याची यादी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुम्हाला पण समजून जाईल की तुम्हाला आज उद्या परवा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी या 4 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी येणार आहे की नाही येणार। ज्या शेतकऱ्यांचं जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये राहील त्या शेतकऱ्यांना या 4 दिवसामध्ये या ठिकाणी 8वा हप्ता देखील मिळणार आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला पैसे कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुम्हाला आता या ठिकाणी 30 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते। म्हणजे आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला 30 दिवस म्हणजेच 1 महिन्याची प्रतीक्षा देखील करावी लागणार आहे। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि ती 14 जिल्ह्याची यादी देखील काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी अडचण या ठिकाणी होणार नाही। तुम्हाला पण कळेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये या 4 दिवसामध्ये रक्कम देखील मिळेल। या 4 दिवसामध्ये 8व्या हप्ता तुम्हाला मिळणार आहे की तुम्हाला 30 दिवसाची म्हणजेच 1 महिन्याची प्रतीक्षा देखील करावी लागणार। सरकारच्या माध्यमातून हे 14 जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। तर आता मी तुम्हाला ते 14 जिल्हे देखील सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही ते 14 जिल्हे काळजीपूर्वक लक्ष देऊन ते 14 जिल्हे बघून घ्या, जेणेकरून तुमच्या पण डोक्यामधला प्रश्न या ठिकाणी पूर्णपणे संपून जाईल। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे 14 जिल्हे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही तर ते पण नक्की बघा आणि काळजीपूर्वक ते 14 जिल्हे बघा, कारण की आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील संपलेली आहे। आता तुम्ही पण या 14 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची पण शेती या कोणत्या तरी 14 जिल्ह्यामधील कोणत्या तरी एका ठिकाणी असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला PM किसान योजनेचा 8वा हप्ता देखील मिळालेला असेल, आता तर तुम्हाला या ठिकाणी प्राप्त या ठिकाणी होणार 8वा हप्ता।
फक्त हे दोन महत्त्वाचे काम तुम्हाला करणं अतिशय गरजेचे आहे. जर तुमचे हे अधुरे असतील तर तुम्हाला करणं अतिशय गरजेचे ठरलेले आहे. जर तुम्ही ते अधुरे काम सोडून दिले तर तुम्ही अडचणात पडू शकता किंवा तुम्हाला बाधा निर्माण होऊ शकते. म्हणून काळजीपूर्वक हे दोन कामे बघून घ्या आणि ते बघूच नका तर ते पूर्णसुद्धा करा. पूर्णसुद्धा करायचं काम तुमचं या ठिकाणी आलेलं आहे. सरकारच्या माध्यमातून हे दोन काम आलेलं आहे, पण तुम्हाला हे दोन काम करणं अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला ते सांगतो आणि तुम्ही ते बघूच नका तर ते पूर्ण करायचा लवकरात लवकर प्रयत्नसुद्धा करा. तर चला तुमच्यासमोर ते महत्त्वाचे 14 जिल्हे मांडतो. कोणते आहेत ते महत्त्वाचे 14 जिल्हे? ज्या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपली असून आता लवकरच त्यांना 8वा हप्ता देखील मिळणार आहे. सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते 14 जिल्हे मी तुमच्यासमोर मांडतो. तुम्ही सविस्तरपणे बघा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तर ते 14 जिल्हे पण महत्त्वपूर्ण असणार आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 14 जिल्हे बघू. कोणते आहे ते महत्त्वाचे 14 जिल्हे ते तुमच्यासमोर मी लगेच मांडतो. आता या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा पहिला जिल्हा असणार आहे अहिल्यादेवी नगर. आता जर तुम्ही पण अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती अहिल्यादेवी नगरमध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. कारण की आता या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये अहिल्यादेवी जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. दुसरा आणि महत्त्वाचा जिल्हा असणारा आपला नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहून तुम्हाला पण PM किसान योजनेचा 21वा हप्ता आलेला आहे तर तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा क्षण आला. आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा तुमची पण या ठिकाणी संपलेली आहे. त्यामुळे चिंता करू नका. राज्य सरकारच्या मार्फत तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. समोरचा जिल्हा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू. समोरचा जिल्हा असणार आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण झाला. जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा बीड जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे. समोरचा जिल्हा असणार आपला धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आनंदाची बातमी. कारण की आता धाराशिव जिल्ह्याचं नाव सुद्धा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण मिळणार आहे. समोरचा जिल्हा असणारा आपला संभाजीनगर जिल्हा. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आनंदाचा क्षण आला. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकरी असाल किंवा तुमची शेती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल आणि तुमचे पण हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण असतील तर तुम्हाला पण आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करायची कोणतीही गरज या ठिकाणी राहिलेली नाही. कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे. तर चला समोरचा आणि महत्त्वपूर्ण जिल्हा बघू. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण चिंता मिटली. नांदेड जिल्ह्यातील जितके पण शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते त्यांची प्रतीक्षा आता देखील संपलेली आहे. कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा संपली. नांदेड जिल्ह्याचं नाव सुद्धा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये देखील आलेलं आहे. समोरचा जिल्हा सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण आला. आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पण आता आनंदी होणार. आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये असाल तर फक्त हे दोन महत्त्वाचे कामं पूर्ण करणं तुम्हाला पण गरजेचे आहे. त्यामुळे ते महत्त्वाचे काम बघून जा आणि ते बघूच नका तर ते पूर्णसुद्धा करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न देखील करा. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता त्यांच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती परभणी जिल्ह्यामध्ये असेल तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. फक्त हे दोन महत्त्वाचे काम बघून जा. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणार आहे ते दोन काम बघणार आहोत. कोणते आहेत ते महत्त्वाचे दोन काम जे तुम्हाला करणं अतिशय गरजेचे आहे. पण त्यापूर्वी आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये या 14 महत्त्वाच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो. या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का नाही आलं असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहतात. जर तुम्ही हे कमेंट केलं तर त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊन सांगू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे. त्यामुळे काळजीपूर्वक करून तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा आणि हे दोन महत्त्वाचे कामं तुम्हाला करणं अतिशय गरजेचे असल्यामुळे तुम्हाला ते पूर्ण
करणंच गरजेचे आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 2 कामसुद्धा बघणार आहोत. आता त्यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे तुमची KYC. बऱ्यापैकी शेतकऱ्यांची KYC पूर्ण पार पाडलेली आहे, पण जे शेतकऱ्यांनी KYC केलीच नाही त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे KYC करणं अतिशय गरजेचे असणार आहे. जर तुम्ही KYC केले नाही तर तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण 8व्या हप्त्याची प्रतीक्षा जादा वेळ करावी नाही लागणार. नमो शेतकरी योजना असो, PM किसान योजना असो किंवा पीक विमा योजना असो, कोणत्याही योजनेची तुम्हाला जादा प्रतीक्षा करावी नाही लागणार. म्हणून जर तुमची KYC पूर्ण नसेल तर लवकरात लवकर KYC पूर्ण करा. आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID. आता जर तुमची फार्मर ID नसेल किंवा फार्मर ID तुमची अधुरे असेल तर लवकरात लवकर तुम्ही फार्मर ID काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी अडचण बाधा निर्माण होणार नाही. तर आता मी तुम्हाला हे 2 महत्त्वाचे कामसुद्धा सांगितले. जर तुमचे हे 2 महत्त्वाचे काम अधुरे असतील तर लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न नक्की करा. आता जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल की या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो तर कमेंट नक्की करा. आणि जाता जाता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला प्रत्युत्तर देखील मिळणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचे आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.